मोहिनी, तू आपल्या ग्रुपमधील सर्वात सुंदर मुलगी आहेस, तिची मैत्रीण रेखा म्हणाली तिला. आतापर्यंत किती मुलांनी लग्नासाठी तुला मागणी घातली ग, सांग ना. रेखा, तू वेडी होशील. ऐकून कित्येक मुलांनी विचारलं आहे मला लग्नासाठी. हो का, तू आहेसच तुझ्या नावासारखी समोरच्याला तुझ्या रूपाची मोहिनी घालून वेड लावणारी. मोहिनी स्वतःची प्रशंसा ऐकून हसली, पण म्हणाली, मला कोणीच नाही पसंत आलं. त्या दोघी मैत्रिणी कॉफी शॉपमध्ये बसून कॉफी पित असतात. त्याचवेळी एक हँडसम पण साधारण असलेला राहुल नावाचा मुलगा त्यांच्याजवळ येऊन बोलतो, एक्सक्यूज मी. तशा त्या दोघी त्याच्याकडे पाहतात. त्यांच्या बाजूची खुर्ची ओढत तो त्यांना बोलतो, मी इथे बसू शकतो का. तशी मोहिनी ॲटिट्यूड दाखवत बोलते, सॉरी, इथे खुर्ची खाली आहे, पण आम्ही अनोळखी लोकांसोबत नाही बसत. हँडसम राहुल बोलतो, मी फक्त कॉफी पिण्यासाठी बसतो, नंतर मी जाईन निघून. तशी मोहिनी बोलते, मी नाही म्हणत आहे तुम्हाला इथे बसण्यासाठी, तरी तुम्ही बसण्यासाठी हट्ट करत आहात. ठीक आहे, तुमची इच्छा नसेल तर मी नाही बसत. बोलून राहुल तिथून निघून जातो. रेखा म्हणते मोहिनीला, ए मोहिनी, तू जरा अतिच केलंस त्या मुलासोबत. अगं, तो फक्त बसायचं बोलत होता, तेही नम्रपणे विचारलं त्याने आपल्याला. मोहिनी म्हणते, रेखा, हीच तर समस्या आहे या मुलांची. पहिली बसण्यासाठी जागा मागणार, नंतर हळूहळू बोलायला सुरुवात करणार, नंतर सोशल मीडिया ID मागणार. मी या अशा मुलांना चांगलंच ओळखते. त्याचवेळी वेटर राहुलला बोलला, सर प्लीज 5 मिनिट वेट करा, मी तुमच्यासाठी बसण्याची व्यवस्था करतो. काही हरकत नाही, मला घाई नाही. तसंही मी इथे उभा राहून कॉफी पिऊ शकतो. इकडे मोहिनी रेखाला सांगत असते, काही लोक स्वतःला खूपच स्मार्ट समजत असतात. रेखा बोलते, मोहिनी, तू प्रत्येक मुलाकडे अशा नजरेने का पाहतेस की तो वाईटच असेल. मोहिनी म्हणते, कारण मुलं असतातच अतिशहाणी. आता वेटर कॉफी घेऊन जात असताना राहुलला धडकतो आणि कॉफी राहुलच्या शर्टवर पडते. ते पाहून वेटर घाबरतो. तो घाबरून लगेच त्याला सॉरी सर, माझ्याकडून चुकून झालं बोलतो. राहुल बोलतो, आरामात लक्ष देऊन कर, घाबरू नकोस. कॉफीच तर पडले ना शर्टवर, आयुष्य नाही संपलं. वेटर घाबरलेला असतो. तो आता दीर्घ श्वास घेतो आणि थोडं रिलॅक्स होतो. रेखा, मोहिनी त्यांनाच पाहत असतात आता. रेखा म्हणते, कमाल आहे हे या मुलाची. मी असते तर आतापर्यंत भांडण केलं असतं त्या वेटरसोबत. मोहिनी बोलते, माणूस शांत होणं आणि चांगला असणं दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत. मी कोणावरही लगेच विश्वास नाही ठेवत. तेवढ्यात एक काका मोठमोठ्याने बोलू लागतात, माझं पॉकेट हरवलं. बोलून ते काका टेन्शनने त्यांचं पॉकेट शोधू लागतात. ते पाहून मोहिनी, रेखा, राहुल त्यांच्याजवळ येऊन त्यांना दिलासा देत बोलले, आम्ही तुम्हाला मदत करतो काका. काका म्हणाले, पॉकेटमध्ये पैसे तर होतेच, पण त्याहीपेक्षा त्यात महत्त्वाचे कागद होते. राहुल म्हणतो, काका, शेवटच्या वेळी पॉकेट तुम्ही कुठे बाहेर काढलं होतं का. हो, बिल देताना बेटा, काका म्हणाले. त्यानंतर मी इथेच टेबलवर येऊन बसलो. म्हणजे तुमचं पॉकेट इथेच कुठेतरी असेल. राहुल बोलला त्यांना. वाव, ही गोष्ट तर आम्हाला सर्वांना पहिल्यांदाच कळते, मोहिनी मिश्किल हसत बोलली. आणि तिथे उपस्थित सगळे मोठ्याने हसले. तेव्हाच राहुलने टेबल सरकवला आणि टेबलाखालील पॉकेट सर्वांनी पाहिलं. अरे, हेच आहे माझं पॉकेट, काका म्हणाले. काकांनी लगेच राहुलला धन्यवाद म्हटलं. मी धन्यवाद म्हणण्याएवढं काही नाही केलं काका, फक्त काळजीपूर्वक शोधलं. हीच तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हल्ली लोक बघतात, पण लक्ष देऊन खूप कमी लोक बघतात, ते बोलले. रेखा बोलते मोहिनीला, मोहिनी, आता तरी तुझी खात्री पटली ना, हा मुलगा खरंच खूप चांगला आहे. मोहिनी म्हणाली, पॉकेट मिळाले त्याला म्हणून तो लगेच महान नाही होत. पण तू त्याला ओळखत नाहीस तरी एवढं का बोलते त्याच्याविषयी. त्याला जज नको करू तू. रेखा म्हणते तिला, मी त्याला भाव नाही देत, मी का जज करीन त्याला. मोहिनी खांदे उडवत बोलते, ते तर तूच त्याचा विषय घुमवून फिरून काढत आहेस.
मोहिनीला त्याच वेळी कॉल आला तसा तिने मोबाईल रिसीव्ह केला. तिला आजच इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. ती फोनवर मोठ्या आवाजात बोलते, आज बोलवले मला इंटरव्ह्यूसाठी? माझा इंटरव्ह्यू तर पुढच्या आठवड्यात होता. समोरून कॉल कट झाला तसा मोहिनीचा चेहरा नर्वस झाला. ते पाहून रेखाने विचारलं, काय झालं ग मोहिनी? अगं, आजच इंटरव्ह्यू आहे माझा, मोहिनी म्हणाली तिला. पण तू तर म्हणत होतीस तुझा इंटरव्ह्यू पुढच्या आठवड्यात आहे. हो ग, त्यांनी मला तसंच सांगितलेलं, पण आता कॉल करून बोलत आहेत आजच यावं लागेल, नाही तर. ती बोलायची थांबली तशी रेखा बोलते, मोहिनी आज तर आज जा ना, काय फरक पडतोय? तुला इंटरव्ह्यू द्यायला काय प्रॉब्लेम नाही ना? प्रॉब्लेम असा नाही ग, पण माझा लॅपटॉप घरी आहे. इंटरव्ह्यूची सर्व फाईल्स लॅपटॉपमध्ये आहे. बोलून मोहिनी घाईतच तिथून उठून जाऊ लागते. गडबडीत तिचा मोबाईल खाली पडतो आणि फुटून त्याचा चकनाचूर होतो. ते पाहून मोहिनी ओरडते, ओ नो. रेखा तिच्या मागून पळत येत बोलते, मोहिनी आज तर तुझा दिवस चांगला नाही दिसत. बाहेर खूप पाऊस पडत आहे बघ. एवढ्या पावसात घरी जाऊन परत येणं अवघड आहे. आता काय करशील मोहिनी तू? काही समजत नाही ग मला. घरी गेली तर उशीर होईल, नाही गेली तर इंटरव्ह्यू मिस होईल. रेखा विचारते, ऑनलाईन फाईल आणखी कुठे सेव्ह नाही केलीस का तू? नाही ग, सर्व काही लॅपटॉपमध्येच आहे. आणि बघ ना, मोबाईल पण खराब झाला माझा. तिला टेन्शनमध्ये पाहून राहुल तिथे आला. तो विचारतो मोहिनीला, काही टेन्शन आहे का तुला? मी मदत करू का काही? मोहिनी वळून त्याच्याकडे पाहते आणि त्याला नो थँक्स म्हणते तोंड वाकडं करत. आता ती रेखाकडे पाहते, याला काय करायचं आहे माझ्या टेन्शनची या आविर्भावात? माझं मी पाहून घेईन ना. ती जरा मोठ्यानेच बोलते, मुद्दाम त्याला ऐकायला जावं अशा पद्धतीने. तो बोलतो, ठीक आहे, तुझं टेन्शन आहे तर तूच सोडव. पण कधी कधी दुसऱ्याकडून मदत घेतली तर काय फरक पडणार आहे? मी तुमच्याजवळ आले का मदत मागायला? तुमचं ज्ञान दुसऱ्या ठिकाणी जाऊन पाजरा, माझ्यासमोर नको. कधीपासून चटर-पटर करत आहात? एवढं बोलण्याची काय जरूरत आहे का? ती रागाने बोलते. हो का? मी एवढा जास्त बोलतो का? पण मला तर लोक बोलतात तू फारच कमी बोलतोस. तो म्हणतो. तशी ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून टॅक्सीची वाट पाहत बराच वेळ रोडवर उभी असते. राहुल काही अंतरावरून पाहत असतो तिला. पावसामुळे एकही टॅक्सी थांबत नव्हती मोहिनीसाठी. शेवटी न राहुल तिच्याजवळ येतो तो आणि बोलतो, तुला एक प्रश्न विचारू का? तुझ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी चालले, ती कंपनी कोणती आहे? ईगल ग्रुप कंपनी, मोहिनी बोलते. अच्छा, कंपनी खूप नावाजलेली आहे, तो बोलतो. तशी मोहिनी बोलते, तुम्हाला माहिती आहे का ती कंपनी? हो, थोडं ऐकून आहे, तो बोलतो. रेखा म्हणते, मोहिनी बघ ना, ऐक माझं, याच्याकडे मदत मागतो. काय? मी? आणि याच्याकडे मदत? नको. रेखा बोलते, मोहिनी हट्ट सोड तुझा. त्याच्याकडे गाडी असेल बहुतेक. त्याच्यासोबत तू घरी जा आणि तुझा लॅपटॉप घेऊन ये. नाही, अजिबात नाही मी असं करणार. मी त्याच्यासोबत जाणार नाही, मोहिनी बोलते. तुझा इंटरव्ह्यू महत्वाचा आहे ना. अगं, किती मेहनत करत होतीस तू इंटरव्ह्यूसाठी, ते विसरलीस का? रेखा बोलली. नाही विसरली, पण म्हणून मी या अनोळखी मुलासोबत नाही जाणार. राहुल बोलतो, जाता जाता तिला, तुझ्यासाठी इंटरव्ह्यू महत्वाचा असेल तर 5 मिनिटात येऊन माझ्या गाडीत बस. तसे नसेल यायचं तर काही हरकत नाही, बोलून तो निघून जातो तिथून. रेखा बोलते, मोहिनी असं काय करते? जा लवकर. अगं, तो गेला. टॅक्सी तर थांबत नाही इथे. तू इंटरव्ह्यूला वेळेत कशी पोहोचशील मग? मोहिनी रागून बोलते, तू माझी मैत्रीण आहेस की त्याची? रेखा म्हणते, जो बरोबर वाटतो त्याच्या बाजूने असते मी. मोहिनी राहुलजवळ येऊन त्याला बोलते, मला तुमची मदत हवी आहे. मला वाटलं तू तुझे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करशील, तो बोलला. ती, हे बघा, टोमण्यात बोलण्याची गरज नाही. ओके ओके, राहुल बोलतो तिला. तो कारचा दरवाजा उघडून तिला बस बोलतो. कारमध्ये बसल्यावर राहुल मोहिनीला म्हणतो, एक गोष्ट विचारू का तुला? विचारा, ती बोलते. तू माझ्यासोबत अशी का वागलीस कॅफेमध्ये? तशी ती शांत झाली. तो पुन्हा म्हणाला, तू सर्वांसोबतच असं वागतेस की फक्त माझ्यासोबत असं वागलीस? कसं वागले मी? ती विचारते.
तुझ्या वागण्यात घमंडीपणा जाणवला मला, तो बोलला. तशी मोहिनी थोडं हिचकिचत नजर चोरत म्हणते त्याला, तुम्ही नाही विसरू शकत का झालेल्या गोष्टी? मी विसरतो लगेच, आताही विसरेलच मी. पण तुझा चेहरा पाहून वाटत आहे तुला अजूनही राग येत आहे माझा. मोहिनी उपहासात्मक हसून बोलते, खरंच आजचा दिवस माझ्यासाठी चांगला नाहीये. आज सर्वच गोष्टी माझ्या मनाविरुद्ध घडत आहेत. आता लॅपटॉप मोहिनीच्या हातात असतो. ती लॅपटॉपमधील फाईल ओपन करत असते पण ती होत नसते. मोहिनी टेन्शनमध्ये येत बोलते, शिट यार, काय होत आहे आज माझ्यासोबत? ते ऐकून राहुल विचारतो, आता काय झालं? मोहिनी बोलते, माझं इंटरव्ह्यूसाठीचं प्रेझेंटेशन ओपन नाही होत. पूर्ण डेटा खराब झाला आहे. तू मस्करी करत आहेस का? तो बोलतो. नाही, एक वेळ मस्करी केली असती तर ठीक होतं, पण मस्करी नाही करत आहे मी, बोलून ती रडायला लागते. 2 महिन्यांची मेहनत होती माझी यामध्ये, आता सर्वच फुकट गेलं. तसा तो बोलतो, मला देते का तुझा लॅपटॉप? तुम्ही काय कराल घेऊन? ती म्हणते, बघतो मला काही समजते का? तुझी फाईल मी ओपन करू शकतो का ते? ती त्याला लॅपटॉप देते आणि विचारते, तुम्हाला येतं का हे सगळं? थोडंसं, तो हलकं हसून म्हणतो. ती म्हणाली, बस थोडंसंच? मला वाटतं तुम्हाला सर्वच थोडंसंच येतं. तो म्हणतो, हो मग काय प्रॉब्लेम आहे? लोकांना जज करण्यात तू एक्सपर्ट आहेस गं. बोलून त्याची बोटं आता लॅपटॉपच्या कीबोर्डवर फिरू लागतात. काही सेकंदात तो म्हणतो, झालं. तशी ती आश्चर्याने म्हणते, काय? तुझी फाईल ओपन झाली? तो म्हणतो. ती आनंदाने खुश होत म्हणते त्याला, हे कसं केलं तुम्ही? तसं तो म्हणतो, थोडंसं येतं ना मला. तसे दोघे एकमेकांकडे पाहून गोड हसतात. गाडीतून उतरते मोहिनी. त्याला थँक म्हणते. बोलते, आज सर तुम्ही मला मदत नसती केली तर माझा इंटरव्ह्यू मिस झाला असता. अजून मिस झाला नाहीये तुझा इंटरव्ह्यू. जा पटकन आतमध्ये आणि चांगला इंटरव्ह्यू दे. बेस्ट ऑफ लक तुला इंटरव्ह्यूसाठी, राहुल बोलतो तिला. तशी ती पटकन आतमध्ये जाते आणि रिसेप्शनिस्टला म्हणते, मॅडम माझा इंटरव्ह्यू आहे इथे. हो, तुम्ही 4थ्या फ्लोअरवर जा, तिकडे आहे इंटरव्ह्यू. तिकडे कॉन्फरन्स रूममध्ये बसा, रिसेप्शनिस्ट तिला म्हणते. मोहिनी तिला थँक बोलून जाते कॉन्फरन्स हॉलमध्ये. सर्व कॅन्डिडेट्स बसलेले असतात तिथे. कंपनीतील एक सर येऊन बोलतात, गुड आफ्टरनून एव्हरीवन. आजचा इंटरव्ह्यू थोडा वेगळा होणार आहे. आज आम्ही तुमची डिग्री नाही पाहणार आहोत, तर तुमचे विचार आणि निर्णय घेण्याची क्षमता किती आहे ते पाहणार आहोत. तसा एक कॅन्डिडेट बोलतो, सर मग आम्ही घेतलेल्या एवढ्या डिग्रीचं काय? तसे सर्वच कॅन्डिडेट्स हसतात. ते सर म्हटले, इंटरव्ह्यू सुरू करूयात आता. मिस मोहिनी तुमचा नंबर आला. तशी मोहिनी उठून इंटरव्ह्यूसाठी गेले. इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीने तिला प्रश्न केला, असा एक व्यक्ती तुमच्या टीममध्ये आहे, तो जास्त प्रभावशाली आहे पण त्याचा व्यवहार ठीक नाहीये, आणि दुसरा असा एक व्यक्ती आहे जो चरित्रवान आहे पण खूप साधा सिंपल आहे, सर्वांचा सन्मान करतो तो. तुम्ही कोणाला चूज कराल पहिलं? मी कदाचित प्रभावशाली व्यक्तीला चूज केलं असतं पण मी तसं नाही करणार. तेथील सर तिला विचारतात, का नाही करणार तुम्ही तसं? कारण प्रभावशाली व्यक्ती टीम बनवू शकतो पण चरित्रवान साधारण व्यक्ती विश्वास निर्माण करेल. बिना विश्वासाची कोणतीच टीम जास्त वेळ टिकू शकत नाही. त्याचवेळी राहुल तिथे आला. त्याला तिथे पाहून मोहिनी डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागले. काही क्षण ती स्तब्ध झाली. तुम्ही तुम्ही इथे? ती आश्चर्याने म्हणाली. राहुल म्हणाला तिला, हो मीच. मी नेहमीच येतो इथे. इंटरव्ह्यू घेणारे सर बोलतात, मिस मोहिनी हे आपल्या कंपनीचे डायरेक्टर आहेत. तशी ती आणखी आश्चर्यचकित होते. मोहिनी प्लीज बस, राहुल बोलतो तिला. मोहिनी इंटरव्ह्यू अजून झाला नाही. तशी ती थोडं शरमेनेच बोलते, सर मला नव्हतं माहिती की तुला माहिती असतं तर काय झालं असतं? एक गोष्ट विचारू? तो म्हणतो, हा सर विचारा. मी महागड्या गाड्यांमधून उतरलो असतो, माझ्या आजूबाजूला बॉडीगार्ड्स असते आणि ते सगळे बोलले असते, मी एक मोठा बिझनेसमॅन आहे, तर तुझं वागणं वेगळं असतं का? ती म्हणते, कदाचित हो. मग हीच गोष्ट आहे ती माझी ओळख लपवून ठेवली मी. मला एक गोष्ट अजून समजली नाही. मी फक्त एक खुर्ची मागितलेली बसायला
तू तर मला पूर्ण क्रिमिनल ठरवलं. तशी ती लाजत हसून म्हणाली, सर प्लीज ती गोष्ट पुन्हा लक्षात आणून देऊ नका. तो म्हणतो, का घडलेल्या चुकांमधून शिकायला हवं. तोच मजाकची गोष्ट वेगळी, पण आज तू एक उत्तर दिलं त्याने मी प्रभावित झालो आहे बोलतो तो. कोणतं ती विचारते. प्रभावशाली आणि चरित्रवान चांगला व्यक्ती. खूप सारे लोक पुस्तकातील उत्तर सांगतात, पण तू तसं नाही केलं. तू अनुभवातील उत्तर दिलं. सर मग मिस मोहिनींना सांगूयात का त्या सिलेक्ट झाल्या की नाही ते. इंटरव्ह्यू घेणारे सर बोलले राहुलला. राहुल बोलतो, नाही सर, कारण मी मोहिनीला फक्त नोकरी नाही देणार तर एक विशेष प्रोजेक्ट देणार आहे. असा प्रोजेक्ट आतापर्यंत आपल्या कंपनीत कोणत्याही नवीन व्यक्तीला दिला नाही. ते ऐकून मोहिनी खुश होत बोलते, सर मला प्रोजेक्ट. हो तुलाच. राहुल बोलतो, पण एक समस्या आहे. काय ती विचारते. तू जर प्रोजेक्टसाठी हा बोललीस तर पुढचे 3 महिने तुला मला रोज सहन करावं लागेल. तसे सर्वच इंटरव्ह्यू घ्यायला बसलेले सर हसतात. ती थोडंसं आजूबाजूला पाहत गालात स्मित करते. दुसऱ्या दिवशी राहुल सर्व स्टाफला गुड मॉर्निंग बोलतो आणि बोलतो, उम्मीद आहे आता मला खुर्चीवर बसण्यासाठी कोणाच्या परमिशनची गरज नाही. ते ऐकून मोहिनी बोलते, सर तुम्ही ही गोष्ट आता आयुष्यभर विसरणार नाही का. अजिबात नाही. तो हसत तिच्याकडे पाहत म्हणतो, एवढ्या कष्टाने माझा जो तू अपमान केलास त्याला कसं विसरेल मी इतक्या लवकर. मोहिनी खाली पाहते. तसा तो रिलॅक्स बोलतो तिला. पुढे, आपली कंपनी लाखो कस्टमरसाठी काम करते, पण आपल्याला कळायला हवं की लोक रियालिटीमध्ये काय विचार करतात आपल्या कंपनीविषयी. म्हणजे सर त्याला प्रश्न विचारला. राहुल म्हणतो, म्हणजे आपल्याला आता ऑफिस सोडून, एसी सोडून सामान्य लोकांमध्ये रस्त्यावर उतरून काम करायचं आहे. मजाक मस्तीमध्ये प्रोजेक्ट काम चालू असतं. ते पाहून मोहिनी बोलते, सर तुम्ही प्रत्येक गोष्टी मजेशीररित्या करता. कसं काय जमतं तुम्हाला हे. राहुल बोलतो, कारण जास्त सिरियस वागणारे लोक लवकर म्हातारे होतात म्हणून जमावं लागतं. सर तुमचं वय काय आहे ती विचारते. तसा तो हसतो. प्रोजेक्ट पूर्ण झाला आता त्यांचा. राहुल बोलला, कॉंग्रॅच्युलेशन मोहिनी, आता तरी तू लोकांना ओळखायला शिकली असशील ना. तशी मोहिनी हा म्हणते, सर मी आणखी एक गोष्ट शिकले. शांत व्यक्ती कमजोर नसतो आणि प्रत्येक अनोळखी व्यक्ती चुकीचा नसतो. सर त्या दिवशी मी तुम्हाला कॉफी शॉपमध्ये खुर्चीवर बसून दिलं असतं तर काय झालं असतं. तिने त्याला प्रश्न केला. तसा तो पुन्हा मजाकमध्ये हसत बोलतो, तर माझा अपमान नसता झाला आणि आपण एकमेकांच्या एवढे जवळ आलो नसतो जे आता आहोत. एकमेकांना ओळखूही लागलो आहोत आपण चांगलंच. ज्या दिवशी आपण लोकांना त्यांच्या ओळखीने नाही तर माणुसकीने समजतो त्या दिवशी आपण खरोखर खूप मोठे होतो. तो बोलतो तिला. ती त्याच्याकडे पाहून गोड हसते. तिलाही पटतं त्याचं बोलणं. कथा समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.